नमस्कार. अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजी बनवून दाखवणार आहे. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आवश्यकतेनुसार. याची साल काढून चिरून घेतलेले आहेत. 2 मोठे मोठे कांदे घेतलेले आहेत चिरून. लसूण, मीठ, मिरची पावडर, खडा मसाला, धना पावडर, तेल, कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि जिरे. सुरुवातीला कांदा भाजून घेऊया. हा कांदा नरम होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. याच्यावरती थोडंसं तेल टाकूया आणि याच्यामध्ये लसूण सुद्धा टाकूया. 5-6 पाकळ्या अशा मोठ्या मोठ्या टाकायच्या आहे. याला मिक्स करून घेऊया आणि याला नरम होईपर्यंत भाजून घेऊया. हे बघा छान असा नरम झालेला आहे. आता याला थंड करायला ठेवूया. तोपर्यंत शेंगा उकळायला ठेवूया. हे बघा शेंगा अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि नंतर कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे याच्यामध्ये टाकायचे आहे. ह्या सर्व शेंगा ज्या आहेत त्या टाकून घेते आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. याला मिक्स करून घेऊया आणि आपल्याला ह्या शेंगा नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. तोपर्यंत कांदा मिक्सरमध्ये काढूया. पूर्ण कांदा टाकूया याच्यामध्ये. 2 चमचे खडा मसाला टाकूया. थोडंसं जिरं टाकूया. आणि याच्यामध्ये पाणी टाकून याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने बारीक वाटलेलं आहे. आता शेंगा बघूया. याला बघूया झाल्या की नाही. हे बघा नरम झालेले आहेत शेंगा. हे आता आपल्या झालेले आहेत. आता याच्यामधलं पाणी काढून घेऊया. कढईमध्ये तेल टाकूया आवश्यकतेनुसार. याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकूया. आणि आपण जो मिक्सरमध्ये मसाला वाटला होता कांद्याचा तो टाकायचा आहे. पूर्ण टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये. याला मिक्स करून घेऊया. छान असं मिक्स करायचं आहे तेल सुटेपर्यंत. आता याच्यामध्ये मिरची पावडर टाकूया. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता, कमी जास्त. याला मिक्स करूया. धना पावडर मिक्स करून घेऊया. छान असं तेल सुटेपर्यंत याला भाजत राहायचं आहे. कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. हा 1 चमचाच टाकायचा आहे, जास्त नाही. गरम मसाला मिक्स करून घेऊया. हे बघा छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये शेंगा टाकूया. हे मिक्स करून घेऊया. हे
हे बघा छान असं मिक्स झालेले आहेत. याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. याला मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये पाणी टाकूया. परत पाणी टाकायचं आहे थोडंसं. याला हलवून घेऊया. आणि याच्यावरती झाकण ठेवूया आणि मधामधात 2-3 वेळा हलवायचं आहे. हे बघा आपण याला बघूया. याला हलवून घेऊया. परत याच्यावरती झाकण ठेवूया. हे बघा अशा पद्धतीने आपल्या ह्या शेंगा झालेल्या आहे. आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा अशा पद्धतीने आपल्या ह्या शेवग्याच्या सुक्या शेंगा तयार झालेल्या आहे. रेसिपी जर थोडीफार आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.